श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपूर पौर्णिमा, कार्तिक शुक्ल पौर्णिमा, जिलाच देव दीपावली असं देखील म्हणतात. आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची तिथी. या तिथीला भगवान शंकरांनी त्रिपूर राक्षसाचा वध केला होता, ज्यानं देवांना त्रासून सोडलं होतं. देवांप्रमाणेच आपल्याही जीवनातील अंधकार नष्ट व्हावा, नकारात्मकता, दारिद्र्य नष्ट व्हावं म्हणून एक छोटासा विधी आपल्याला करायचा आहे. 750 त्रिपूरवातींचं दहन आपल्याला प्रदोष काळी करायचं आहे. या 750 त्रिपूरवाती म्हणजे त्रिपूर राक्षसाचं प्रतीक असणार आहे. मंत्रोक्त हवन आपण करणार आहोत. मग त्रिपूर पौर्णिमेला भगवान शंकराची पूजा कशी करायची, प्रदोष काळी त्रिपूरवात कशी लावावी, त्याचा नेमका विधी काय आहे, हवन कसं करावं, हवन करताना कुठले मंत्र पठण करायचे, संपूर्ण हवनाचा विधी या व्हिडिओमध्ये मी दिला आहे. आपण फक्त व्हिडिओ लावून द्या, त्या पद्धतीनं हवन करावं. लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अष्टमी ते अमावस्या सेवा केली असेल, काहींची राहिली असेल. कमळगट्ट्यांचं हवन आपल्याला करायचं असेल तर आपण त्रिपूर पौर्णिमेच्या दिवशी हे जे आपण त्रिपूरवातींचं हवन करणार आहोत त्याच हवनकुंडामध्ये कमळगट्ट्यांचं हवन करू शकता. त्रिपूर पौर्णिमा कधी आहे, त्रिपूरवात लावण्याचा मुहूर्त कोणता, पूजा कधी करायची? 5 नोव्हेंबर 2025 रोजी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. 750 त्रिपूरवातींचं जे हवन आहे ते आपल्याला करायचं आहे प्रदोष काळी, म्हणजेच संध्याकाळी शिवलिंगावरती अभिषेक देखील करावा. साधारणतः संध्याकाळी 6 वाजेनंतर शिवलिंगावरती प्रथम अभिषेक करावा, त्यानंतर त्रिपूरवातींचं हवन करावं. 750 त्रिपूरवाती आपल्याला बाजारात, दुकानात मिळून जातील. नाही मिळाल्या तर काय करायचं, तर आपण फक्त हा जो हवनविधी दिला आहे त्या पद्धतीनं हवन करायचं. शेणाची गौरी, कापूर, नारळाच्या शेंड्या वापरून हवनकुंड प्रज्वलित करायचा आणि फक्त शुद्ध तुपाची आहुती देऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मंत्रांच्या शेवटी स्वाहा म्हणून स्वाहाकार म्हणायचा, शुद्ध तुपाची आहुती द्यायची. थोडक्यात मंत्र पठण करून स्वाहाकार केला तरी देखील आपल्याला त्रिपूरवातींच्या हवनाचं पुण्य मिळेल. त्रिपूरवात मिळवण्याचा प्रयत्न करा, नाही मिळाला तर अशा पद्धतीनं हवन करा. तसंच या दिवशी आपल्या जवळपास कुठेही शिवालय असेल किंवा कुठलंही मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दीपदान करावं, एक तेलाचा दिवा अवश्य लावावा. आता आपण बघूया त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा कशी करायची. या दिवशी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या देवघरातील शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. पूजेची जागा स्वच्छ करून घ्या, शुचिर्भूत करून घ्या. त्या ठिकाणी एखादा चौरंग किंवा पाट ठेवावा, त्यावरती पांढरं शुभ्र वस्त्र ठेवावं. आपल्या कपाळाला कुंकू लावावं, महिलांनी हळद कुंकू लावावं. आपल्याकडे भस्म असेल अवश्य आपल्या कपाळाला लावावं. शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर गणपती पूजन. आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामनात घ्या. मूर्ती नसेल, गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची. बाप्पाच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती 4 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपते नमः पादिहोपाद्यम समर्पयामी, अर्घ्यम समर्पयामी, आचमनियम समर्पयामी, स्नानम समर्पयामी. बाप्पाचे आपण पाय धुतले, हात धुतले, त्यांना स्नान घातलं. 1 पळी पंचामृत व्हायचं, पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या. गणपती बाप्पांना स्थापित करायचं. गंध, अक्षता, फुले अर्पण करावी. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गणपती पूजनानंतर आता लगेचच शिवलिंगावरती अभिषेक करायचा. तामनामध्ये शिवलिंग घ्या. शिवलिंग नसेल, सुपारी घ्यावी. शिवलिंगावरती 4 पळी शुद्ध जल व्हावं. ओम महेश्वराय नमः पादिहोपाद्यम समर्पयामी, अर्घ्यम समर्पयामी, आचमनियम समर्पयामी, स्नानम समर्पयामी. आपण भगवान शिवाचे पाय धुतले, हात धुतले, त्यांना स्नान घातलं. आता 1 पळी पंचामृत व्हावं. ओम श्री महेश्वराय नमः पंचामृत स्नानम समर्पयामी. 1 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्री महेश्वराय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पळीभर पाण्यात जर आपल्याकडे भस्म असेल, भस्म टाकावं आणि त्यानं गंधोदक स्नान शिवलिंगाला घालावं. ओम श्री महेश्वराय नमः गंधोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता 1 पळी शुद्ध जल शिवलिंगावरती किंवा सुपारीवरती वाहत राहायचं आणि सोबत ओम नमः शिवाय या मंत्राचं 108 वेळा पठण करा किंवा शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा पठण करावं. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती शिवलिंग स्थापित करायचं. शिवलिंगाला कापसाची वस्त्र अर्पण करावी. ओम श्री महेश्वराय नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. शिवलिंगाला भस्म लावावं.
त्यांना फुले अर्पण करावी. भस्म नसेल पांढरं गंध लावावं. ओम श्री महेश्वराय नमः गंधपुष्पम समर्पयामी. बेलपान मिळालं अवश्य अर्पण करावं. बिल्वपत्रम समर्पयामी. संपूर्ण पूजेला धूप दीपानं ओवाळायचं. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. पंचामृताचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. ओम श्री महेश्वराय नमः धूपम समर्पयामी. दीपम समर्पयामी. नैवेद्यम समर्पयामी. अशा पद्धतीनं आपण शिवलिंगावरती अभिषेक केला. आता आपल्याला त्रिपुर वातींचं हवन करायचं आहे. हवनासाठी लागणारं साहित्य. हवनासाठी आपल्याला लागेल त्रिपुर वातीचा 750 वातींचा जोड, हवनकुंड प्रज्वलित करण्यासाठी फुलवात किंवा कापूर, आणि मंत्रोक्त हवन आपण करणार आहोत. आहुती देण्यासाठी शुद्ध तुपाचा आपण स्वाहाकार करणार आहोत, म्हणून थोडंसं शुद्ध तूप आपल्याला लागेल. हवन सुरू करण्यापूर्वी काय करायचं, आपण ज्यावेळेला हवनाची तयारी करत असतो त्यावेळेला त्रिपुर वातींचा जो जोड असतो तो एखाद्या वाटीमध्ये शुद्ध तूप घेऊन या वाती शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे त्यांचं प्रज्वलन चांगल्या प्रकारे होईल. हवनकुंड आपल्याकडे नसेल तर आपण मातीची कुंडी देखील चालेल, ती घ्यावी. ज्या जागेवरती हवन करणार असाल त्या जागेचं प्रथम पूजन करायचं. जमिनीवरती हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं. ओम श्री वास्तुदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. त्यावरती हवनकुंड ठेवून द्या. हवनकुंडाची देखील गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. शुद्ध तुपामध्ये भिजवलेला त्रिपुरवातींचा जोड तो आपण हवनकुंडामध्ये ठेवा. त्यावरती कापूर ठेवावा किंवा फुलवात ठेवावी. घरातील दिव्याचा अग्नी घ्यायचा आणि त्रिपुरवाती प्रज्वलित करायच्या. त्रिपुरवातींचं प्रज्वलन सुरू झाल्यानंतर अग्निदेवतेला नमस्कार करायचा. ओम श्री अग्निदेवताय नमः. त्रिपुरवातींचं हवन सुरू असताना आपल्याला काही मंत्रपठण करायचे आहे. त्यांचा स्वाहाकार करून शुद्ध तुपाची आहुती देऊन आपल्याला हवन करायचं आहे. त्यासाठी काय करा, एका वाटीमध्ये शुद्ध तूप घ्यावं, एखादी पळी घ्यावी किंवा चमचा घ्यावा. एकूण 4 मंत्रांचं आपल्याला मंत्रोक्त हवन करायचं आहे. पहिला मंत्र गणपती बाप्पांचा. ओम गणगणपतये नमः स्वाहा. 11 वेळा स्वाहाकार करायचा. शुद्ध तुपाची 11 वेळा आहुती द्यायची. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा या मंत्राची देखील 11 वेळा शुद्ध तुपानेच आहुती द्यायची. तिसरा मंत्र महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकमिजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा. 11 वेळेला आपल्याला या मंत्राची देखील शुद्ध तुपानेच आहुती द्यायची. आणि चौथा मंत्र ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची 11 वेळेला आहुती द्यायची. प्रत्येक वेळी मंत्राच्या शेवटी स्वाहा म्हणत असताना आपल्याला शुद्ध तूप त्रिपुरवाती ज्या आपण त्यांचं हवन सुरू असतं त्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे. चला आपण आता हवनाला सुरुवात करूया. पळीभर शुद्ध तूप घ्यावं. गणपती बाप्पाच्या मंत्रानं आपण हवनाला सुरुवात करूया. ओम गणगणपतये नमः स्वाहा. शुद्ध तूप अर्पण करावं. ओम गणगणपतये नमः स्वाहा. 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 दुसरा मंत्र महाराजांचा. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. शुद्ध तूप अर्पण करायचं प्रत्येक वेळी. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. 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 तिसरा मंत्र महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा.
ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षयमामृतात् नमः स्वाहा। आणि चौथा मंत्र, ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा। शुद्ध तुप अर्पण करावं प्रत्येक वेळी। ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा। 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 हे सर्व मंत्र पठन करून माझ्यासोबत पठन करा। नाही पठन केले फक्त स्वाहाकार करा। शुद्ध तुपानं आहुती द्यायची। अशा पद्धतीनं हवन करा। दिवाळी, अष्टमी ते अमावस्या कमळगट्ट्यांचं हवन आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलं। काहींना काही कारणास्तव ते हवन करायला जमलं नसेल। याच हवनकुंडात दिवाळीचं कमळगट्ट्यांचं हवन आपण करू शकता। प्रत्येक वेळी कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आणि कमळगट्ट्यांच्या मान्यांचं हवन करायचं। आपला हवनविधी झाल्यानंतर हवनकुंड विझवायचा नाही, तो आपोआप शांत होईल। शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं। हवनकुंडातील जे भस्म असतं ते आपण जे शिवलिंगाला अभिषेक केला आहे त्या शिवलिंगाला लावायचं। थोडंसं आपल्या कपाळाला लावा। आपल्या घरातील जे सदस्य असतात त्यांच्या कपाळाला लावावं। हवनकुंड बाजूला ठेवून दिला तरी चालेल। त्यातील जे भस्म किंवा जी रक्षा असते ती आपल्या घराच्या आजूबाजूला पसरून टाकायची। पूजा रात्रभर तशीच ठेवायची। दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करताना शिवलिंगाला तसंच गणपती बाप्पाच्या मूर्तीला स्नान घालायचं आणि देवघरामध्ये ठेवून द्यायची। पूजेसाठी आपण गणपती बाप्पा किंवा शिवलिंगाचं प्रतीक म्हणून सुपारी जर घेतली असेल, कुठल्याही पूजेमध्ये पूजा झाल्यानंतर सुपारी स्वच्छ करून ठेवून द्या। पुढच्या दुसऱ्या पूजेमध्ये आपण ही सुपारी वापरू शकता। तर अशा पद्धतीनं त्रिपुरारी पौर्णिमेला विधिवत मंत्रांचं पठण करून आपण त्रिपुरवातींचं हवन आपल्या घरी अवश्य करा। आपल्या जीवनातील जी नकारात्मकता असेल, दारिद्र्य असेल, नष्ट होईल। आर्थिक तसेच सर्व प्रकारच्या समस्यांचं देखील निवारण होईल। माहिती आवडली असेल लाईक अवश्य करा। जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा। आपल्या शंका असतील नक्की विचारा। चॅनल सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।